छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले पहिल्या स्त्री शिक्षणामध्ये यांचा उल्लेख केला जातो. गांधीजी, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणाचे निवृत्तीबाई गवळी असे अग्रगण्य नाव आहे. महाराष्ट्रातील अनेक थोर संत हिंदूंच्या सोबत ज्यांनी विद्वत्तेचा जगामध्ये ज्यांनी झेंडा रोवला ते तुम्हाला सगळ्यांनी तमाम भारतीयांचे राज्याचे शिक्षक महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व आदर्शांना त्यांनी प्रथम अभिवादन करतो. आज खरं तर दोन पनवेल त्या गिरणी कामगारांच्या वसाहतीचं एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आपल्या दोन पनवेल गिरणी कामगार समिती एका समितीने उचललेलं. गेले वर्षभर आपण वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जात असताना त्या गिरणी कामगार संकुलाची उन्नती कशी होईल, ते मोठं कसं होईल, त्याच्या लोकांचा आनंद कसा मोठा होईल यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. आणि त्याचपैकी एक आजचा दिवस म्हणजे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ एज्युकेशन संस्थेच्या वतीनं स्वामी पब्लिक स्कूल आपण या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीनं या संस्थेला पूर्णपणे त्यांची स्वायत्तता दिलेली आहे की आमच्या ह्या गिरणी कामगारांच्या संकुलामध्ये गिरणी कामगारांची मुलं असतील, त्यांचे वारसदार असतील, इथले भारतीय परिसर असेल, या मुलांना आपण दर्जेदार चांगलं शिक्षण उपलब्ध करून द्यावं. उद्याची पिढी उद्या जे नवीन घडणार आहे त्याची एक मुहूर्तमेढ ह्या पिढीकडून घडली पाहिजे. एक नाविन्यपूर्ण दर्जेदार विद्यार्थी या शाळेतून घडला पाहिजे अशी आमची निश्चितपणाने चांगली भावना आहे. आणि ती भावना आम्ही सरांच्या सोबत व्यक्त केली. सरांनी त्या भावनेला आम्हाला दुजोरा दिलेला आहे आणि त्याने आश्वासन दिले की ह्या संकुलाची जी मुलं असतील त्यांना आम्ही दर्जेदार शिक्षण माफक फीमध्ये देऊ. माफक फी घेतली म्हणजे शिक्षणाचा दर्जा घसरेल असं मला वाटत नाही आहे. तुम्ही CBSE सर्वांची म्हणाले की CBSE बोर्ड असो, महाराष्ट्र बोर्ड असो, जगातला कुठलाही बोर्ड असो, आपला विद्यार्थी ज्यावेळेला त्या शाळेच्या जवळ जाईल पुढच्या शिक्षणाकरता त्यावेळेला इथला बेस हा त्याला त्या शिक्षणाच्या सर्व दर्जांमध्ये येऊन होणारा असला पाहिजे. इतकं उत्तम शिक्षण आपण संस्कृती द्या अशी मी आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. स्वामी समर्थ पब्लिक स्कूल एक नावाजलेली संस्था आहे पनवेलमधली आणि आपण तिला प्राधान्य देऊन आपण बोलवलेलं आहे. ह्या चालू वर्षाच्या शैक्षणिक वर्षाकरता आपण त्यांना खरं त्या ठिकाणी सगळे सुविधा मोफत त्या जागेची व्यवस्था आपण करून दिलेली आहे की आपल्या मुलांना शिक्षणाची एक दारं खुली व्हावी, सुविधा पुरवाव्यात. हा त्यामागचा एक चांगला उद्देश आपण या ठिकाणी या चालू वर्षामध्ये आपण निश्चित घेतलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता संस्थेचे सर्व सामान्य पदाधिकारी शिक्षक आमच्या म्हणणं आहे त्याला आपण निश्चितपणे सामोरं द्या. आमच्या काही अडचणींची तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच देखभाल केला, त्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. अशा अनेक दिवसांनी काही गोष्टी असतात परंतु आपण सर्वांनी वेळोवेळी आम्हाला मदत रूपाने आम्हाला त्या द्याव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो. तुमच्या संपूर्ण संस्थेला स्वामी समर्थ एज्युकेशन संस्था, त्यांचे स्वामी पब्लिक स्कूल, त्याचे प्रिन्सिपल, त्याचे डायरेक्टर्स, त्याचे शिक्षक, त्यांचा सगळा स्टाफ या सर्वांना मी मनापासून या ठिकाणी दोन पनवेल गिरणी कामगार संघटनेच्या वतीनं समितीच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि हा आज या ठिकाणी लावलेलं हे बीज आहे हे लवकरच महावृक्षामध्ये रूपांतर होईल. इथली नवीन पिढी मोठी भरारी घेईल. तिथूनच आमचा IPSचा विद्यार्थी घडेल, UPSCचा विद्यार्थी घडेल, पायलट घडेल, लोको पायलट घडेल, मोठमोठ्या उद्यावर जाईल, इंजिनियर घडतील, शिक्षक घडतील, प्रोफेसर घडतील, वकील घडतील अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आजच्या या पवित्र बालवाडीच्या, प्रिन्सिपलच्या, नर्सिंगच्या ज्या ज्या आपण या ठिकाणी स्कूल्स काढल्या त्या सगळ्यांना पुन्हा एकदा मला शुभेच्छा देतो. आणि